So first of all, good morning all dear friends. Now welcome chemistry BSc first year semester second. Now in previous lecture we discussed part A of unit number 3 halogen derivatives, and now part A, which is the alkyl halides. Under the heading of alkyl halide we discussed about synthesis reaction and chemical reactions of vinyl chloride, as well as synthesis reactions and chemical reactions of allyl chlorides. Okay, and then comparative or comparison in between allyl and vinyl chloride. That means why chlorine atom in vinyl chloride is less reactive than that of the allyl chloride. ओके, अशा पद्धतीचा क्वेश्चन सुद्धा आपल्याला घ्यायचा सेम ॲज इट इज, जसं आता आपण शिकलो अगोदर 2 लेक्चरमध्ये, त्याच पद्धतीने आपल्याला आता पुढचा टॉपिक आपल्याला स्टडी करायचा आहे. ओके, नाउ नेक्स्ट पार्ट आहे आपला ओके, नेक्स्ट पार्ट जो आपला तो आहे क्लोरोबेन्झीन. म्हणजे आपण स्टडी करणार आहोत अरिल हॅलाइड्स. काय स्टडी करणार आहोत आपण? अरिल हॅलाइड्स. आता मित्रांनो, अरिल हॅलाइड्स म्हणजे काय आपल्याला माहिती आहे? अरिल इज नथिंग बट ॲरोमॅटिक कंपाऊंड. ॲरोमॅटिक कंपाऊंडचं बेस्ट एक्झाम्पल किंवा पॅरेंट जो आहे तो आहे बेन्झीन. कोण आहे? बेन्झीन. म्हणजे आता आपल्याला काय बघायचं यामध्ये, बेन्झीनचे जे हॅलोजन असलेले डेरिव्हेटिव्ज आहेत ते आपल्याला बघायचे. काळजीपूर्वक लक्षात घ्या, बेन्झीनमध्ये किंवा बेन्झीनचे जे हॅलोजन असलेले जे डेरिव्हेटिव्ज आपल्याला ते बघायचे. तर आपल्या सिलेबसमध्ये आपल्याला या ठिकाणी 2 डेरिव्हेटिव्ज आपल्याला काय करायचे, इथे स्टडी करायचे आहेत. ओके, ते 2 डेरिव्हेटिव्ज म्हणजे कोणकोणते? पहिलं घ्यायचं आपल्याला क्लोरोबेन्झीन. काय घ्यायचं? क्लोरोबेन्झीन. म्हणजे याचा अर्थ का बेन्झीन रिंग आणि त्याला डायरेक्टली Cl अटॅच. आणि दुसरं घ्यायचं आपल्याला यामध्ये बेन्झिल क्लोराईड. आता तुम्ही म्हणता सर या दोन्ही तर सारखंच वाटते, यात काय फरक आहे? पण ते जसं आपण समोर जाऊ तेव्हा तुमच्या लक्षात येईल. BnZyl, बेन्झिलचा अर्थ होतो बेन्झीन रिंग आणि त्याला CH2 अटॅच, आणि मग त्याला क्लोरीन लावायचं, CH2 ला क्लोरीन आहे. असे 2 आपल्याला या ठिकाणी शिकायचे आहेत. पहिलं आपण घेतलं आहे मागच्या लेक्चरमध्ये, 2 लेक्चरमध्ये आपण घेतलं आहे अल्किल हॅलाइड. त्यामध्ये आपण घेतलं व्हिनिल आणि अलिल. बघा लक्षात घ्या, आणि त्याला कम्पेअर केलं. ते ॲलिफॅटिकचा पार्ट होता. आता ॲरोमॅटिकच्या पार्टमध्ये आपल्याला घ्यायचं आहे क्लोरोबेन्झीन आणि दुसरं घ्यायचं बेन्झिल क्लोराईड. ठीक आहे, चला एक 1 बाय 1 आपण स्टडी करू. तर फर्स्ट घेऊ आपण क्लोरोबेन्झीन. आता क्लोरोबेन्झीन काय? इट इज अ डेरिव्हेटिव्ह ऑफ बेन्झीन. हे आता आपल्याला माहिती आहे. म्हणजेच काय, एक जर इथे दाखवायचं झालं तुम्हाला तर बघा इथे लक्ष द्या. ही बेन्झीन रिंग आहे, बरोबर आहे. आपल्याला माहिती आहे या बेन्झीन रिंगवर या प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी हायड्रोजन असतो. प्रत्येक यामध्ये काय हायड्रोजन आहे. ओके, आणि इथे अल्टरनेट डबल सिंगल बॉन्ड हे सुद्धा आपल्या सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे त्याचा फॉर्म्युला जो बेन्झीनचा तो आहे C6H6, हा फॉर्म्युला त्याचा आहे, बरोबर आहे. आता हे सर्व कार्बन हे इक्विव्हॅलेंट आहे, म्हणजे सारख्याच नेचरचे आहे. त्यांची प्रॉपर्टी जी सगळ्या कार्बनची किंवा त्यांचं हायब्रिडायझेशन स्टेट जी ही सर्वांची सारखीच आहे. त्यामुळे हे जे हायड्रोजन आहे या प्रत्येक कार्बनवरचा हा जो एक हायड्रोजन असे 6 कार्बनवरचे 6 हायड्रोजन हे जे आहे हे सुद्धा कसे इक्विव्हॅलेंट आहे, सारखेच आहे. मग या ठिकाणी जर एखादा हायड्रोजन आपला इथला रिमूव्ह केला, रिप्लेस केला कशाने? हॅलोजनने. उदाहरणार्थ आपण क्लोरीनने म्हणू. म्हणजे आता आम्ही काय केलंय, क्लोरीनने आपण काय केलं आहे, हा हायड्रोजन आपण काढलाय. ठीक आहे, आणि या ठिकाणी क्लोरीन आणलं. म्हणजे हे जे स्ट्रक्चर आहे हे आपल्याला असं देता येईल. म्हणजे या ठिकाणी आपण काय केलंय, तर क्लोरीन आणलेलं आहे, म्हणजे हा पार्ट असा येईल. या ठिकाणी येईल आपल्याला Cl. कुठे येणार? म्हणजे हा झाला क्लोरोबेन्झीन. म्हणजे याचा अर्थ काय झालं, कशापासून तयार झाला? बेन्झीन पासून. म्हणजे हा बेन्झीनचा डेरिव्हेटिव्ह आहे. ओके, नाउ इट इज ऑब्टेन बाय रिप्लेसिंग 1 हायड्रोजन ॲटम विथ क्लोरीन. हे आता आपण बघितलंच. ओके, नवीन क्लोरोबेन्झीन क्लोरीन ॲटम इज बॉन्डेड टू sp2 हायब्रिडाइज कार्बन ॲटम. आता बघा, हे आपण म्हटलं हे सर्व कार्बन जे आहेत या ठिकाणी जे कार्बन आहेत हे सर्व कार्बन सारख्याच नेचरचे आहे. उदाहरणार्थ मी म्हटलं हायब्रिडायझेशन सुद्धा. मग याचं जे हायब्रिडायझेशन स्टेट आहे या कार्बनची ही आहे sp2. आपण काल
काल सुद्धा आपण बघितलं, ज्या ठिकाणी डबल बॉन्ड असेल तिथे तो जो कार्बन असतो तो असतो sp2 हायब्रिडायशनमध्ये, सिंगल असेल तर sp3 मध्ये असतो आणि ट्रिपल बॉन्ड असेल तर sp या हायब्रिडायशन स्टेटमध्ये असतो. क्लिअर? म्हणजे या ठिकाणी डबल बॉन्ड आहे प्रत्येक कार्बनला, म्हणजे प्रत्येक कार्बन हा sp2 हायब्रिडायझेशन स्टेटमध्ये या ठिकाणी आहे. म्हणजे याचं हायब्रिडायझेशन झालेलं आहे. एक s आणि 2 p ॲटॉमिक ऑर्बिटल इन्व्हॉल्व झाल्या, अशा एकूण 3 sp2 हायब्रिड ऑर्बिटल फॉर्म झाल्या आणि त्या कार्बनला क्लोरीन अटॅच आहे असा त्याचा अर्थ. क्लिअर? ओके. नाऊ नेक्स्ट पार्ट. तर आता आपण पुढच्या याच्याकडे वळू. आता बघा हे स्ट्रक्चर आहे, हायब्रिडायझेशन बघा या ठिकाणी हा जो कार्बन दिसतो याला क्लोरीन अटॅच आहे, हा sp2 हायब्रिडायझेशन आहे. आणि ही जी बॉन्ड लेंथ दिसते आपल्याला म्हणजे क्लोरीन आणि कार्बनची, हे 1.70 अँगस्ट्रॉम एवढी त्याची काय आहे, बॉन्ड लेंथ आहे. काय ती बॉन्ड लेंथ आहे. ओके, ठीक आहे. तर आपल्याला यामध्ये महत्त्वाचा पार्ट आपण आता की नेमकं क्लोरोबेन्झीन काय आहे, कुठून मिळाला, कसा मिळाला हे आपल्याला माहिती आहे की बेन्झीन रिंग आहे, त्याला क्लोरीन डायरेक्टली अटॅच आहे. क्लिअर? चला आता आपण नेक्स्ट पार्ट बघू. आपल्याला नेक्स्ट पार्ट बघू तो म्हणजेच काय आपल्याला घ्यायचं आहे आता, मॉलिक्युलर फॉर्म्युला बघायचा आहे क्लोरीनचा. मॉलिक्युलर फॉर्म्युला C6H5Cl. आता बघा बेन्झीनचं मॉलिक्युलर फॉर्म्युला काय म्हटलं आपण, C6H6. क्लिअर? एक हायड्रोजन गेला म्हणजे काय उरलं मग, C6H5. आणि त्या हायड्रोजनची जागा कोणी घेतली, क्लोरीनने, म्हणजे त्या ठिकाणी काय आलं, Cl आला. ठीक आहे. हा त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला C6H5Cl, हा त्याचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला. ओके. आणि हा त्याचा 3D फॉर्म आपल्याला या ठिकाणी इथे दिसतोय. म्हणजे हे क्लोरोबेन्झीनची आपल्याला माहिती. सोबतच आपल्याला माहिती आहे क्लोरोबेन्झीन आता हा ॲरोमॅटिक फॉर्म आहे. बेन्झीन ही ॲरोमॅटिक आहे म्हणजे हा ॲरोमॅटिक कंपाऊंड आहे. क्लोरोबेन्झीन सुद्धा काय आहे, ॲरोमॅटिक कंपाऊंड आहे. त्याचबरोबर महत्त्वाचा पार्ट म्हणजे क्लोरोबेन्झीन हा कलरलेस आणि फ्लेमेबल लिक्विड आहे. ठीक आहे. म्हणजे आपल्याला याच्या 2-3 गोष्टी माहीत होत्या. त्याच्या फिजिकल स्टेटमधल्या बाबतीत बघितले तर हा लिक्विड स्टेटमध्ये आहे, हा कलरच्या बाबतीत बघितला हा कलरलेस आहे. ठीक आहे. आणि याचा स्मेल जर बघितला तर हा याचा थोडासा स्मेल हा आल्मंड सारखा याचा स्मेल येतोय. त्याच्यानंतर याला कॉमन आपण सॉल्व्हंट म्हणून बेन्झीनला काय करू शकतो, या ठिकाणी यूज करू शकतो. त्याचबरोबर बेन्झीनचा यूज जो आहे ते इतर जे केमिकल्स आहे, जसं की आता क्लोरोबेन्झीनचं आपण प्रिपरेशनसाठी या ठिकाणी आपण काय केलं, बेन्झीन वापरलं. तसं क्लोरोबेन्झीनपासून इतर आपल्याला काय करता येईल, केमिकल्स जे आहेत ते तयार करता येईल. ओके. त्याचा मेल्टिंग पॉईंट जो क्लोरोबेन्झीनचा आहे 132 डिग्री सेल्सिअस एवढं आहे. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात काय ही जनरल माहिती आपल्याला त्याची आपण प्रोव्हाइड केलेली आहे. ओके. नाउ नेक्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट नाउ विच इज सिंथेसिस किंवा और प्रिपरेशन रिॲक्शन्स ऑफ बेन्झीन. म्हणजे आता आपला नेक्स्ट पार्ट घ्यायचा आहे बेन्झीन नाही, क्लोरोबेन्झीन. क्लोरोबेन्झीनचा फॉर्म्युला बघितला, की कसं मिळालं क्लोरोबेन्झीन, कसं मिळतो तेही बघितलं. इट इज अ डेरिव्हेटिव्ह ऑफ बेन्झीन, ते कसं आहे तेही बघितलं आपण. त्याच्यानंतर त्याचा स्ट्रक्चरल फॉर्म्युलाही बघितला आपण. जो क्लोरीन ज्या कार्बनला अटॅच आहे त्या कार्बनची हायब्रिडायझेशन स्टेट काय तीही बघितली आपण. त्यावर क्वेश्चन येतो, हा लक्षात घ्या, त्यावर MCQ येत असतो की इन क्लोरोबेन्झीन क्लोरीन ॲटम इज अटॅच टू रिकामी जागा हायब्रिडाइज कार्बन ॲटम. ओके. म्हणजे मग आपल्याला त्या ठिकाणी पर्याय दिलेला असेल A sp, B sp2, C sp3 आणि D नन ऑफ दीज. आपल्याला माहित पाहिजे की इथे डबल बॉन्ड आहे, म्हणजे याचा अर्थ क्लोरीन ज्या कार्बनला अटॅच आहे त्या कार्बनने त्यामध्ये एक डबल बॉन्ड आहे, म्हणजे तो sp2 हायब्रिडायझेशन स्टेटमध्ये आहे असा त्याचा अर्थ. क्लिअर? ओके. नाउ नेक्स्ट पार्ट जो आहे तो सिंथेसिस रिॲक्शन किंवा प्रिपरेशन रिॲक्शन. तर आपल्याला इथे 3 प्रिपरेशन रिॲक्शन स्टडी करायचे आहेत. 3 प्रिपरेशन्स आपल्याला बघायचे, म्हणजे आपल्याला 3 वेगवेगळ्या कंपाऊंडपासून बेन्झीन तयार करायचं आहे. क्लोरोबेन्झीन आपल्याला प्रिपेअर करायचं आहे. ओके. फर्स्ट फ्रॉम बेन्झीन, म्हणजे बेन्झीनचा यूज करून क्लोरोबेन्झीन तयार करायचं आहे. दुसरं फ्रॉम फिनॉल, फिनॉलचा वापर करून फिनॉल हा रिॲक्टंट घ्यायचा आपल्याला आणि त्याच्यापासून आपल्याला क्लोरोबेन्झीन हा प्रॉडक्ट मिळवायचा आहे. देन बेन्झीन डायझोनियम क्लोराइड हा रिॲक्टंट घ्यायचा आहे आणि त्यापासून आपल्याला क्लोरोबेन्झीन हा प्रॉडक्ट मिळवायचा आहे. क्लिअर? ओके. नाउ फर्स्ट पहिली रिॲक्शन बघू फ्रॉम बेन्झीन. यावर जनरल क्वेश्चन म्हणजे अगोदरच्या थिअरॉटिकल फॉर्ममध्ये कसं विचारायचं माहिती आहे का, हाऊ विल यू प्रिपेअर क्लोरोबेन्झीन फ्रॉम बेन्झीन, असं असायचं. हाऊ विल यू प्रिपेअर क्लोरोबेन्झीन फ्रॉम बेन्झीन. सिंपल दिसते रिॲक्शन बघा आपल्याला. व्हेन बेन्झीन रिॲक्ट विथ क्लोरीन, बेन्झीन आपण क्लोरीन गॅस सोबत रिॲक्ट केलं. व्हेन बेन्झीन रिॲक्ट विथ क्लोरीन गॅस in presence of Lewis acid,
लाईक FeCl3 और AlCl3. आता तुम्ही म्हणू शकता सर इथे FeCl3 दिले AlCl3 नाही. ठीक आहे, असो यापैकी एक तर FeCl3 वापरा किंवा AlCl3 वापरा. पण हे दोन्हीही काय, हे लेविस ॲसिड आहेत. अकॉर्डिंग टू लेविस सायंटिस्टच्या म्हणण्यानुसार हे काय आहेत, हे ॲसिड्स आहेत. याचं ॲसिडिक कॅरेक्टर दाखवतात. म्हणजे FeCl3 फेरिक क्लोराईड आणि ॲल्युमिनियम क्लोराईड AlCl3. तर हे आपल्याला काय करायचं आहे, यापैकी एक वापरायचं आपल्याला आणि क्लोरीन गॅस बेन्झिन सोबत रिॲक्ट करायचा. देन व्हॉट हॅपन, देन इट अंडरगोज सबस्टिट्यूशन किंवा रिप्लेसमेंट रिॲक्शन. म्हणजे इथला जो हायड्रोजन आहे, या ठिकाणचा जो हायड्रोजन आहे इथलाच काय कुठलाही आपण, कारण हे सगळे हायड्रोजन सारखेच आहे, पण आपण इथला म्हणून हा हायड्रोजन रिप्लेस केला या क्लोरीनने. म्हणजे या ठिकाणी हा HCl बाय प्रोडक्ट मिळाला आणि एक जो क्लोरीन आहे तो क्लोरीन काय झाला, मग त्या क्लोरीनने तिथे त्याची जागा घेतली. म्हणजे इथे फ्रॉम हा क्लोरीन, म्हणजे हा झाला क्लोरोबेन्झीन फॉर्म. लक्षात, हा झाला क्लोरोबेन्झीन. म्हणजे अशी सिंपल सिंथेसिस रिॲक्शन्स. ओके, व्हेन बेन्झीन रिॲक्ट विथ क्लोरीन in presence of Lewis acid like AlCl3 or FeCl3, then it gives chlorobenzene and HCl as a byproduct. Clear? First reaction समजली, preparation of chlorobenzene from benzene. सरळ सिंपल आहे. ओके, नाव नेक्स्ट फॉर्म फिनॉल. आता हे थोडंसं यामध्ये काळजीपूर्वक लक्ष द्या, यामध्ये भरपूर रिॲक्शन्स आहेत. फिनॉलच्या खूप सारे रिॲक्शन्स आपल्याला यामध्ये पाहायला भेटतील. तर आता ही एक रिॲक्शन्स घेऊ आपण. From phenol, that means how will you prepare chlorobenzene from phenol. आता मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस आपल्याला क्लोरिनेशन वगैरे करायचं आहे, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये आपण शिकलोय, मग काय होतं, आपण अल्कोहोलला किंवा फिनॉलला काय करतो, आपण PCl3 किंवा PCl5 सोबत रिॲक्ट करतो. म्हणजे फॉस्फरस पेंटाक्लोराइड, पेंटा म्हणजे 5, फॉस्फरस पेंटाक्लोराइड और फॉस्फरस ट्रायक्लोराइड, 3 क्लोरीन असले त्यासोबत काय करतो, आपण रिॲक्ट करतो. आता इथे काय केलं बघा, यामध्ये आपण हा PCl5 घेतलाय, म्हणजे हा घेतलाय फॉस्फरस पेंटाक्लोराइड. फॉस्फरस पेंटाक्लोराइड सोबत आपण काय करतो, इथे रिॲक्ट करतोय. ठीक आहे, आता हे एल पाहिजे, इथे एल आहे, लक्षात घ्या. मग होतं काय, यामध्ये हा फॉस्फरस पेंटाक्लोराइड रिॲक्ट होतो, OH निघून जातो, आपल्याला यामध्ये मिळतोय क्लोरोबेन्झीन आणि POCl3 आणि HCl हे दोन काय मिळतात त्यासोबतच बाय प्रोडक्ट. फॉस्फरस ऑक्सिक्लोराइड म्हणतात त्याला, आणि हायड्रोक्लोरिक ऍसिड HCl. ठीक आहे, सो आपल्याला महत्त्वाचं काय मिळालं, आपला हा क्लोरोबेन्झीन. आपण शिकतोय काय, प्रिपरेशन रिॲक्शन्स ऑफ क्लोरोबेन्झीन. दॅट मीन्स वेन फिनॉल रिॲक्ट विथ फॉस्फरस ट्रायक्लोराइड सोबत रिॲक्ट केला, देन इट गिव्स क्लोरोबेन्झीन, अशी ही रिॲक्शन्स आहे. ओके, झाला. दुसरी रिॲक्शन सुद्धा आपल्याला कळाली. आपण आता थर्ड रिॲक्शन कडे वळू. फ्रॉम बेन्झीन डायझोनियम क्लोराइड. आता हे बेन्झीन डायझोनियम क्लोराइड काय आहे बघा, त्याच्या अगोदर आपण डिस्कस केलेलं आहे फर्स्ट सेमिस्टरला. नायट्रोजनला हा जो आपण असं जर घेतलं, आपण नायट्रोजन ट्रिपल बॉन्ड नायट्रोजन, हा नायट्रोजन गॅस होतो, बरोबर आहे. पण या ठिकाणी जर आपण नायट्रोजन डबल बॉन्ड नायट्रोजन असं दाखवलं आणि त्याचा एक जो बॉन्ड आहे तो लिंक दाखवला, तर हा जो ग्रुप होतो हा डायझो ग्रुप होतो. त्या ग्रुपला काय म्हणायचं, अझो ग्रुप म्हणतो आपण त्याला. काय म्हणतो आपण त्याला, डायझो ग्रुप हा. आणि हा ग्रुप जो आहे याला क्लोरीन इथे लिंक आहे आणि या ठिकाणी बेन्झीन लिंक आहे, म्हणून याला म्हणायचं बेन्झीन डायझोनियम. बघा हा कोणता फॉर्म आहे, डायझोनियम, बेन्झीन डायझोनियम क्लोराइड. ओके, बेन्झीन डायझोनियम क्लोराइड. हा बेन्झीन डायझोनियम क्लोराइड कसा मिळतो, आता आपल्याला या बेन्झीन डायझोनियम क्लोराइड पासून आपल्याला क्लोरोबेन्झीन मिळवायचं, पण नेमका हा कसा मिळतो, सिंपल आपल्याला माहित आहे. वेन ॲनिलीन म्हणजे बेन्झीन रिंग आणि त्याला NH2 अटॅच, हा जो ॲनिलीन आहे, ॲनिलीन रिॲक्ट करायचं आपल्याला इन कोल्ड कंडिशन. आता ॲक्च्युली इथे ही हीट दिलंय, तर ही हीट इथे नसो, इथे 0 ते 5 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर असते. हे काही बुक्समध्ये करेक्शन्स आहे, हे करून घ्या. 0 to 5 डिग्री सेल्सिअस म्हणजे कोल्ड कंडिशनला ही रिॲक्शन आहे, इथे उलटच दिलंय, या ठिकाणी दिलं हीट. ओके, असो Na2 प्लस HCl, Na2 आणि HCl काय करायचं आपल्याला या ठिकाणी याच्यासोबत रिॲक्ट करायचं आहे, कशासोबत, ॲनिलीन सोबत. ॲक्च्युली याची रिॲक्शन होऊन काय तयार होतं असं माहिती आहे का, या ठिकाणी तयार होतो HNO2, याला म्हणतो आपण नायट्रस ॲसिड. काय तयार होत असतं, HNO2 नायट्रस ॲसिड. आणि HNO3 म्हटलं तर काही नायट्रिक ॲसिड. पण हा एक ऑक्सिजन कमी असला की आयसी काढून टाकायचं
आणि तिथे OUS लावायचं. म्हणजे नायट्रिक HNO3 आणि नायट्रस TROUS HNO2. ठीक आहे. तर हा जो हा या NNA2 प्लस SCl पासून तयार होतो. हा याच्यासोबत रिॲक्ट झाला. एक्सेस ऑफ SCl या ठिकाणी वापरतात. SCl जास्त असते SCl. हा SCl सुद्धा यासोबत रिॲक्ट होतो आणि नाव हिअर या ठिकाणी हिअर इट गिव्ज बेन्झिन डायझोनियम क्लोराईड. बेन्झिन आता ॲक्च्युली जर सगळंच व्यवस्थित सांगायचं म्हटलं तर हे असं असतं बघा. हा O या ठिकाणी हा OH म्हणजे HNO2 या फॉर्ममध्ये होतं. काय हा जो आहे H2 आणि हा O निघून गेला H2O. मग या नायट्रोजनला हा डबल बॉन्डनी नायट्रोजन अटॅच झाला. सोबतच हा Cl इथं OH जागा येतो. म्हणजे हा OH या वॉटर H सोबत निघून जातो वॉटर मॉलिक्युल्स आणि हा Cl इथे येतो. म्हणजे काय झालं N डबल बॉन्ड N सिंगल बॉन्ड Cl हे बघा इथे. आता हे जरी तुम्हाला असं दिसत असेल ॲक्च्युली हे असं डबल बॉन्ड फॉर्ममध्ये असं नायट्रोजन इथे Cl किंवा बऱ्याच वेळेस मग याला दाखवताना असंही दाखवतात नायट्रोजन हा ट्रिपल बॉन्डनी नायट्रोजन एकमेकाला अटॅच असतो. ठीक आहे. या नायट्रोजनला 4 बॉन्ड असतात कारण बघा ना हे 3 या नायट्रोजन सोबत आणि 1 या बेन्झिन सोबत म्हणून यावर पॉझिटिव्ह चार्ज असतो क्लोरीनवर निगेटिव्ह असतो. म्हणजे असंही आपल्याला या ठिकाणी दाखवता येतं. ओके. असो हा आहे बेन्झिन डायझोनियम क्लोराईड. काय तो बेन्झिन डायझोनियम क्लोराईड. म्हणजे व्हेन ॲनिलीन रिॲक्ट विथ NNA2 plus SCl in cold condition then it gives बेन्झिन डायझोनियम क्लोराईड. आता आपण एक प्रश्न म्हणू शकतो की सर डायरेक्ट HNO3 का रिॲक्ट करत नाही, HNO2 नायट्रस ॲसिड का रिॲक्ट करत नाही, कारण ते डायरेक्ट आपण असं अवेलेबल नसतं आपल्याला. म्हणजे असं नाही की बॉटलमध्ये घेतला NNA2 जसं आपण तो NNA2 एक्सपोज करतो म्हणजे हवेसोबत त्याचा कॉन्टॅक्ट होतो ते NNA2 नाही HNO2 नायट्रस ॲसिड इट गेट कन्वर्ट इनटू नायट्रिक ॲसिड. म्हणजे आपण नायट्रिक ॲसिडच वापरतो मग आणि नायट्रिक ॲसिडने ही रिॲक्शन होणार नाही. आपल्याला नायट्रस म्हणजे तो फ्रेश प्रिपेअर लागतो. नायट्रस ॲसिडशिवाय आपल्याला तो फ्रेश प्रिपेअर आणि तो बनवतात एक्सेस ऑफ SCl प्लस NNA2. ओके. असो नाऊ हाऊ क्लोरोबेन्झिन ऑब्टेन फ्रॉम दिस डायझोनियम क्लोराईड. आता या डायझोनियम क्लोराईडमध्ये क्लोरोबेन्झिन कसं मिळेल आपल्याला, याच्यापासून कसं मिळेल ते पाहू आपण. आता ते सिम्पल रिॲक्शन्स आहे बघा. त्यामध्ये आपल्याला काय करायचं, बेन्झिन डायझोनियम क्लोराईड इट रिॲक्ट विथ CuCl अँड SCl. म्हणजे ज्यावेळेस आपण काय करतो CuCl आणि SCl सोबत आपण याला रिॲक्ट करतो त्यावेळेस या ठिकाणी हा N2 जो आहे हा काय होतो इथे निघून जातो. N2 काय होतो निघून जातो आणि हा क्लोरीन याला डायरेक्टली काय होतो अटॅच होतो. म्हणजे इट गिव्ज बेन्झिन आणि त्याला असतो Cl अटॅचमेंट. दॅट मीन्स इट गिव्ज क्लोरोबेन्झिन. लक्षात येते ना काय चाललं तर. ठीक आहे. या ठिकाणी हा नायट्रोजन गॅस इथून काय होतो इव्हॉल्व होतो निघून जातो. गॅसियस फॉर्ममध्ये असल्यामुळे तो निघून जातो नायट्रोजन गॅस. असो तर अशी सिंपल ही सरळ रिॲक्शन्स आपल्याला यामध्ये इथे पाहायला भेटते. क्लिअर. ओके. ह्या त्याच्या 3 प्रिपरेशन रिॲक्शन. दॅट मीन्स हाऊ विल यू प्रिपेअर क्लोरोबेन्झिन. नाउ क्लोरोबेन्झिन फर्स्ट प्रिपेअर फ्रॉम बेन्झिन, सेकंड फ्रॉम फिनॉल and थर्ड फ्रॉम बेन्झिन डायझोनियम क्लोराईड. ओके. म्हणजे हा प्रिपरेशन रिॲक्शनचा पार्ट संपला. हा काय झाला संपला. बघा आता बरेच जण जॉईन होतात आणि परत काय होतात ते चेहरा दाखवतात आणि निघून जातात. ठीक आहे. माझा आवाज येतोय सगळ्यांना, स्क्रीन दिसते, आवाज येतो का एकदा कन्फर्म करा म्हणजे आपल्याला पुढे जाता येईल. येतो सर. ओके. स्क्रीन पण ओके गुड. ठीक आहे. चला आता नेक्स्ट आपण वळू. नाऊ मूव्ह टुवर्ड्स रिॲक्शन्स ऑफ क्लोरोबेन्झिन. बघा आता आपण सारखाच पॅटर्न घेत आहे. जे आपण अल्किल हायड्राइडचा पॅटर्न घेतला की नाही, व्हिनिल क्लोराईड घेतला, त्याची जनरल माहिती घेतली, प्रिपरेशन रिॲक्शन घेतली आणि केमिकल रिॲक्शन्स. ओके नाही, तसंच इथं आपल्याला करायचं आहे. आता आपण इथे काय करतोय बघा, याची प्रिपरेशन रिॲक्शन्स आपण घेतली, जनरल माहिती घेतली की व्हॉट इज मीन बाय क्लोरोबेन्झिन, हाऊ इट इज ऑब्टेन. नंतर त्याची प्रिपरेशन रिॲक्शन की तो कसा मिळतो नेमकं, बेन्झिनपासून कसा मिळाला, क्लोरोबेन्झिनपासून फिनॉलपासून कसं मिळाला आणि बेन्झिन डायझोनियमपासून कसं मिळालं, अशा 3 रिॲक्शन्स आपण स्टडी केल्या. आता आपण घेऊ नेक्स्ट रिॲक्शन्स ऑफ क्लोरोबेन्झिन.
म्हणजे क्लोरोबेन्झीन कसा मिळतो हे आपण बघितलं. आता क्लोरोबेन्झीन पासून इतर प्रोडक्ट किंवा इतर कंपाऊंड कसे मिळतील ते आपल्याला बघायचं आहे. म्हणजे व्हॉट हॅपन व्हेन क्लोरोबेन्झीन रिॲक्ट विथ अमोनिया, व्हॉट हॅपन व्हेन क्लोरोबेन्झीन रिॲक्ट विथ ॲक्वियस KOH, हे काय आहे, कसे रिॲक्शन्स होतात ते आपल्याला बघायचं. तर आपण रिॲक्टिव्हिटी संदर्भात थोडीशी माहिती घेऊ पहिली. बघा आता या ठिकाणी लक्ष द्या. आता इथे क्लोरीन अटॅच असल्यामुळे हे जे 3 कार्बन आहेत किंवा हे जे कार्बन आहेत उरलेले 5 कार्बन म्हणू आपण, यांचं नेचर आता वेगळं असतं, सारखं नाही. यांचं नेचर आता कसं आहे, वेगळं आहे, सारखं नाही. ठीक आहे. उदाहरणार्थ या ठिकाणी हे 3 कार्बनवर स्टार दिलाय, ज्याला आपण आर्थो आणि पॅरा पोझिशन म्हणतो. ही पोझिशन जी आहे आपण फर्स्ट सेमिस्टरला घेतलं, ही पोझिशन जी आहे ही आर्थो पोझिशन आहे आणि फ्रंटची पोझिशन जी आहे क्लोरीनची ही पॅरा पोझिशन आहे. तर या ठिकाणी काय होतं, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन होतं. म्हणजे इथे इलेक्ट्रोफाईल येतो, ज्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे असा इलेक्ट्रोफाईल, असा स्पीसीज त्या ठिकाणी अटॅच होऊ शकतो. बरोबर आहे. जनरल रिॲक्शन जर बघितलं आपण त्याची, तर कोणत्या आर्थो आणि पॅरा पोझिशनला, व्हाय ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ क्लोरीन, आणि हेही आपण शिकलेलो आहोत. ओके. आता राहिला प्रश्न या सीएलचा. मग या सर इथं तुम्ही म्हटलं या 3 ठिकाणी इलेक्ट्रोफाईल सबस्टिट्यूट होऊ शकतो, मान्य. पण जे क्लोरीन जो आहे तो सबस्टिट्यूट होऊ शकत नाही का? क्लोरीनच्या जागी क्लोरीनचं रिप्लेसमेंट होऊ शकत नाही का? होऊ शकतं. क्लोरीन अंडरगोज न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन. तिथे सुद्धा काय होतं, यामध्ये क्लोरोबेन्झीन अंडरगोज न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन, म्हणजे तो क्लोरीन निघून जातो, दुसरा न्यूक्लियोफाईल तिथे येतो. ठीक आहे. या रिॲक्शन्स यामध्ये पॉसिबिलिटी आहे, तर ते आपण आता एक एक घेऊ. तर यामध्ये सुद्धा आपल्याला 3 केमिकल रिॲक्शन स्टडी करायचे आहेत. फर्स्ट, रिॲक्शन विथ ॲक्वियस KOH. ॲक्वियस KOH म्हणजे आपल्याला माहिती आहे, आता आपण बघितलं अगोदरच्या याच्यामध्ये, काल परवाच्या याच्यामध्ये बघितला. ॲक्वा म्हणजे वॉटर, KOH म्हणजे पोटॅशियम हायड्रॉक्साईड. पोटॅशियम हायड्रॉक्साईड जे सॉलिड फॉर्ममध्ये असतो, तो काय करायचं, बीकरमध्ये वॉटर घ्यायचं आणि त्यात टाकायचं, जे सोल्युशन तयार होईल ते झालं ॲक्वियस KOH. दुसरी रिॲक्शन, रिॲक्शन विथ अमोनिया, हे सगळ्यांना माहिती आहे. तिसरी रिॲक्शन आहे रिॲक्शन विथ सोडियम इथॉक्साईड. सोडियम इथॉक्साईड म्हणजे इथॉक्सी ग्रुप C2H5O, हा ग्रुप जो हा इथॉक्सी, त्याला सोडियम लावला म्हणून सोडियम इथॉक्साईड म्हटलं. ठीक आहे. तर एक एक रिॲक्शन्स आपण घेऊ. फर्स्ट घेऊ रिॲक्शन विथ ॲक्वियस KOH. ॲक्वियस KOH सोबतची रिॲक्शन्स आपण बघू. म्हणजे व्हॉट हॅपन व्हेन क्लोरोबेन्झीन रिॲक्ट विथ ॲक्वियस KOH. ॲक्वियस KOH सोबत क्लोरोबेन्झीन रिॲक्ट झाला तर काय होईल हे आपल्याला बघायचं. तर सिंपल आहे. या ठिकाणी 2 टप्प्यात ही रिॲक्शन 2 स्टेपमध्ये आपल्याला पाहायला भेटते. म्हणजे कशी, आता या ठिकाणी हा न्यूक्लियोफाईल जो सबस्टिट्यूशन्स आहे, तर ही रिॲक्शन थोडीशी कशी हार्ड आहे. क्लोरीन सबस्टिट्यूट, क्लोरीनच्या जागी दुसरा ग्रुप सबस्टिट्यूट करणं या ठिकाणी थोडंसं कसं आहे, हार्ड आहे. म्हणून टेम्परेचर जे आपल्याला हे हाय टेम्परेचर, या ठिकाणी हाय ॲटमॉस्फिअर आपल्याला प्रेशर या ठिकाणी यूज करावं लागतं. उदाहरणार्थ बघा, क्लोरोबेन्झीन रिॲक्ट विथ ॲक्वियस KOH at about 623 Kelvin and 300 atmospheric pressure. म्हणजे 623 केल्विन आणि 300 ॲटमॉस्फिअर प्रेशर या कंडिशनमध्ये हा ॲक्वियस KOH रिॲक्ट झाला तर होतं का, यामध्ये हा जो आहे Cl, हा K सोबत निघून गेला, म्हणजे हा KCl म्हणून आपण त्याला, सॉरी, हा जो Cl आहे हा Cl H सोबत निघून गेला, H हायड्रोजन सोबत यामध्ये, आणि हा OK जो आहे म्हणजे ऑक्सिजन, ॲक्च्युली हे असं असतं या फॉर्ममध्ये, हे असं आहे, बरोबर आहे. या ठिकाणी हा H आहे, तर हा जो आहे O आणि K या ठिकाणी काय अटॅच होतं, हा ऑक्सिजन या बेन्झीन लिंक होतो. म्हणजे या ठिकाणी तयार होतो पोटॅशियम फिनॉलेट. आता पोटॅशियम आहे आणि हा फिनॉक्साईड ग्रुप आहे, बेन्झीन रिंग आणि त्याला ऑक्सिजन म्हणजे फिनॉक्साईड आहे, त्याला पोटॅशियम लागला म्हणून काय म्हणलं, पोटॅशियम फिनॉलेट. मीन पोटॅशियम फिनॉलेट, आता इथे HCl तयार झाला आहे, तो HCl डायल्यूट HCl सोबत तो रिॲक्ट होतो आणि इथे हा जो K आहे हा या ठिकाणी आता Cl सोबत रिमूव्ह झाला आहे आणि Hनी त्याची जागा घेतली. इट गिव्स OH ग्रुप, म्हणजे benzene ring directly attached with the OH group, and now if OH group hydroxyl group directly attached with benzene, such compound known as phenol. अशा कंपाऊंडला आम्ही काय म्हणतो, फिनॉल असं आपण त्या कंपाऊंडला नाव देतो. म्हणजे लक्षात आलं काय झालं, इथे क्लोरोबेन्झीन रिॲक्ट विथ ॲक्वियस KOH, डायरेक्टली रिॲक्शन झाली की त्यामध्ये इट गिव्स पोटॅशियम फिनॉलेट. ओके. व्हेन इट रिॲक्ट विथ HCl, जसं की फर्दर ती ॲसिडिफिकेशन होते, तिथं या ठिकाणी HCl तयार झालेलंच आहे, ते HCl सोबत रिॲक्शन होतं, ॲसिडिफिकेशन रिॲक्शन होतं आणि इट गिव्स फिनॉल. म्हणजे बऱ्याच वेळेस समजा असं नाही कळालं आपल्याला, तर बऱ्याच वेळेस ही रिॲक्शन जी आहेत ही अशीही लिहितात, बरेचसे जण अशीही रिॲक्शन लिहितात, ॲरोवर
1 नंबर देऊन हे लिहितात आणि 2 नंबर देऊन HCl लिहितात. या ठिकाणी डायल्यूट HCl लिहिलं हे, म्हणजे 1 नंबरला हे लिहायचं ॲरोवर आणि 2 नंबरला हे लिहायचं. म्हणजे हा मधला जो पट्टा आहे, हा जो आहे, हा बऱ्याच वेळेस नाही लिहिला तरी आपण त्याला ॲडजस्ट करता येतं. पण यामध्ये दोन्ही कंडिशन मात्र पाहिजे. एक, react with KOH under the condition 623 Kelvin and 300 atmospheric pressure, and then further it react with dilute HCl. Okay. ओके, बघा आता स्क्रीनवर प्रिपरेशन रिॲक्शन दिसते आपल्याला. आता स्क्रीनवर कदाचित केमिकल रिॲक्शनचा पार्ट सुरू झाला आहे. बघा, ही जी आत्ताच रिॲक्शन घेतली आपण ती रिॲक्शन आपल्याला दिसते या ठिकाणी. आणि आता ती रिॲक्शन जी घ्यायची आपल्याला ती म्हणजेच रिॲक्शन विथ अमोनिया. रिॲक्शन विथ अमोनिया. ठीक आहे, बघा आता स्क्रीन सगळ्यांना दिसते. काय त्यामध्ये 2 नंबरचं केमिकल रिॲक्शन, रिॲक्शन विथ अमोनिया. सिंपल आहे, सरळ सरळ. अमोनिया जर आपण याच्यासोबत रिॲक्ट केला, इन अमोनिया इट रिॲक्ट विथ क्लोरोबेन्झिन, तर क्लोरोबेन्झिनचे 2 मॉलिक्यूल त्यासोबत रिॲक्ट होतात. पण कंडिशन अशी आहे की यामध्ये आपल्याला क्युप्रस ऑक्साईड म्हणजे Cu2O हा या ठिकाणी आपल्याला काय करावा लागतो, यूज करावा लागतो. ॲट अबाउट 473 केल्विन अंडर प्रेशर, म्हणजे जवळपास 200 डिग्री सेल्सिअस एवढं या ठिकाणी टेम्परेचर आणि आपल्याला काय करायचं, काही प्रेशर त्या ठिकाणी क्रिएट करायचं आहे. आणि अमोनिया प्लस Cu2O क्युप्रस ऑक्साईड म्हणून आपण त्याला, तो काय करायचा आहे, क्लोरोबेन्झिन सोबत रिॲक्ट होतो. तो क्लोरोबेन्झिनचे 2 मॉलिक्यूल, अमोनियाचे 2 मॉलिक्यूल्स काय होतील, रिॲक्ट होतील आणि इट गिव्ज ॲनिलीन. जे मगाशी आपण बघितलंच आहे, इट गिव्ज ॲनिलीन. म्हणजे सरळ सरळ काय, ही ॲनिलीनची सिंथेसिस रिॲक्शन्स आहे. म्हणजे आपल्याला ॲनिलीन जर तयार करायचं असेल तर आपण तो क्लोरोबेन्झिन सोबत अमोनिया रिॲक्ट करून, क्युप्रस ऑक्साईड रिॲक्ट करून ॲनिलीन प्रिपेअर करू शकतो. म्हणजे ही जी आहे ही एक सेकंड रिॲक्शन की व्हेन क्लोरोबेन्झिन रिॲक्ट विथ अमोनिया and cuprous oxide at about 473 Kelvin under pressure, then it use aniline. Okay, and now CO2 म्हणजे cuprous chloride, इथे cuprous chloride होईल and water molecule as a byproduct, हे byproduct आहे. ओके, म्हणजे आता या ठिकाणी बेन्झिन सॉरी क्लोरोबेन्झिनचं कन्व्हर्शन डायरेक्ट ॲनिलीन मध्ये कसं होतं, ही तिसरी रिॲक्शन, रिॲक्शन विथ अमोनिया. आता चौथी रिॲक्शन्स बघा, रिॲक्शन्स विथ सोडियम इथॉक्साईड. आता सोडियम इथॉक्साईड काय आहे, सोडियम इथॉक्साईड हे काय आहे, तर सिंपल आपल्याला माहित आहे, इथे दिलेलं आहे बघा, C2H5OH. C2H5O म्हणजे एवढा जर पार्ट म्हटलं तर आपण याला काय म्हणतो, या ठिकाणी आपण याला नाव देतो इथॉक्साईड. त्या ठिकाणी सोडियम लागलाय म्हणजे याचा अर्थ काय झाला, हा सोडियम इथॉक्साईड फॉर्म झाला. काय झाला, सोडियम इथॉक्साईड फॉर्म. ओके, now here chlorobenzene react with sodium ethoxide at about 473. आता हे तुम्हाला परत एकदा रिपीट करतो लागलं तर बघा, 0 डिग्री सेल्सिअसचा अर्थ होतो 273 केल्विन. म्हणजे थोडक्यात काय करायचं, जेव्हा आपल्याला केल्विनचं रूपांतर डिग्री सेल्सिअस मध्ये करायचं असेल, केल्विनचं रूपांतर डिग्री सेल्सिअस मध्ये, तो -273 करायचं, 273 वजा करायचे. ओके, आणि डिग्री सेल्सिअस मधून केल्विन मध्ये कन्व्हर्शन करायचं असेल या ठिकाणी +273 करायचे. हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं. म्हणजे आता इथे केल्विन मध्ये मला डिग्री सेल्सिअस मध्ये करायचं, 273 वजा केले म्हणजे इट गिव्स 200 डिग्री सेल्सिअस. ओके, हे काय येईल, 200 डिग्री सेल्सिअस येईल. ओके, असो ही अशी रिॲक्शन्स आपण घेतलंय की अल्किल हॅलाइड रिॲक्ट विथ सोडियम इथॉक्साईड, देन इट गिव्स इथर. बस ही तीच रिॲक्शन आहे, तशीच रिॲक्शन्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. ओके, बघा काय झालं या ठिकाणी, हा जो आहे C2H5ONA, हा C2H5ONA काय झाला या ठिकाणी, या बेन्झिन रिंगला जो क्लोरीन अटॅच आहे, सबस्टिट्यूट जो आहे त्याच्यावर काय करतो, अटॅक करेल. आणि यामध्ये सिंपली हा NaCl निघून जाईल आणि OC2H5 या इथे बेन्झिनला लिंक होईल. म्हणजे इथे गिव्ज इथर फॉर्म मिळतो आपल्याला आणि त्याचं नाव आहे इथॉक्सी बेन्झिन. काय नाव आहे, इथॉक्सी बेन्झिन. ठीक आहे, हा इथॉक्सी बेन्झिन म्हणजे केमिकल रिॲक्शन आहे. आता 1 मिनिटात हे बंद पडणार आहे. सगळ्यांनी परत काय करायचं आहे, ताबडतोब रिजॉईन व्हायचं. सगळ्यांनी काय करा, जॉईन करा.
ओके बघा ही रिॲक्शन होते सोडियम इथॉक्साईड म्हणजे तिसरी रिॲक्शन. असं ह्या 3 केमिकल